नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अमृता, संक्रांत म्हटली ना की सगळ्या बायकांची लगबग चालू होते. सगळ्यात अगोदर तर कपाटातल्या सगळ्या साड्या बाहेर येतात. वाणाचं सामान काय आणायचं ह्याची चर्चा होते. आणि सगळ्यात जास्त लगबग कशाची असते? कशाची? तिळाची वडी कशी करायची. अगदी खरं मनीषा. तिळवडी हा असा प्रकार आहे की खूपदा बायकांचा फसतो. त्यामुळे बायका आजकाल रेडीमेड आणून खातात. पण आज आपण त्याचं एक सोल्युशन घेऊन आलोय. या संक्रांतीला फसणार नाही तिळवडी, लागेल एकदम भारी. चला तर मग करायला घेऊयात घरच्या घरी. मनीषा, तिळवडी हा असा प्रकार आहे ना, तर खूप बायकांचा फसतो. त्यामुळे बायकांना घाबरतात. म्हणून आज आपण एका सोप्या पद्धतीने तिळवडी दाखवणार आहोत. ती अगदी कुणालाही जमेल. त्यासाठी आपण काय केलंय, 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतलेत आपण हे. तर हे तीळ आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटी तीळ आपण घेतलेले आहे. आणि अमृता, तीळ भाजायला ना जास्त वेळ लागत नाही. हो, तीळ अगदी पटकन भाजले जातात. हो, आणि असा चुटचुट आवाज आला ना की समजून जायचं आपले तीळ भाजले. हो, तीळ भाजताना ना मनीषा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तीळ आपले अगदी बारीक गॅसवरती भाजले गेले पाहिजेत. कुठेही गॅस फुल करून तीळ भाजू नका, नाहीतर त्या तीळवडीला ना जो खुसखुशीतपणा येतो तो येणार नाही. आपले तीळ छान भाजून झालेत. आपण याला आता गार करून घेऊयात. आपल्याला केशर थोडंसं गरम करून घ्यायचंय. आपली तिळाची कढई गरमच आहे, गॅस बंद आहे. याच कढईत आपण हलकंसं केशर गरम करून घेतो. अमृता, केशर का बरं गरम करून घ्यायचं? मनीषा, केशर खूप दिवसाचं पॅक असतं डबीमध्ये आणि थोडंसं गरम करून घेतलं ना तर ते आपल्या तिळाबरोबर छान वाटलं जाईल. त्याची मिक्सचर होईल, पावडर होईल आणि ते छान लागेल. तू जर गॅस चालू ठेवून केशर भाजलंस तर ते पटकन जळेल. म्हणून गॅस बंद असताना आणि कढई गरम असताना आपल्याला हलकंसं केशर गरम करून घ्यायचं. हे झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊ. आपले जे तीळ आहेत आपले ते छान गार झालेत. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आता हे तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करताना एक लक्षात ठेवायचं आहे की कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचंय. चालू बंद करून आपल्याला ह्याची पूड करून घ्यायची आहे. म्हणजे एकदम बारीक पावडर नाही ना, थोडी भरड. हो, थोडी भरड. आणि तू जर कंटिन्यू मिक्सर चालू ठेवलंस ना मनीषा, तिळामध्ये तेल असतं, तर ते तेल सुटून त्याचा लगदा तयार होतो. तो लगदा आपल्याला नकोय, आपल्याला सुट्टी पावडर हवी. छान हे आपण मिक्सरला वाटून घेतलंय. आता हे आपण काढून घेऊयात. तुम्ही बघाल ही पावडर झालेली आहे, कुठेही ह्याचा लगदा नाही झालाय. जाडसर थोडीशी भरड आपल्याला करून घ्यायची आहे. आपण 1 वाटी तीळ घेतले होते, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हे गूळ आणि ही तिळाची पावडर एकत्र आपल्याला शिजवायची आहे. अमृता, आवडत असल्यास अर्धा तीळ आणि अर्धे शेंगदाणे असंही आपण घेऊ हो, शकतो ना? अगदी घेऊ शकतो. पण शेंगदाणे, खोबरं ह्या तिळवडीमध्ये घातलंय ना मनीषा, ती टिकत नाही जास्ती. ती पटकन खराब होते. म्हणून यात आपण फक्त तिळकूट वापरलेला आहे. अमृता, खूप जणी ना गुळाचा पाक करून घेतात आणि मग पाकाचं ना जजमेंट चुकतं. हो, पण खूपदा पाक कडक होतो आणि त्यामुळे तिळवडी पण कडक होते. पण ही ना खूप सोपी पद्धत आहे. हा? अगं, अगदी झटकीपट 10 मिनिटात तुमची तिळवडी तयार होते. मनीषा, तू बघशील गुळ वितळलाय. आता या स्टेजला आपल्याला साधारण 1 छोटा चमचा तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं. तुपानी ना वडीला छान चकाकीही येईल आणि वडी सुटूनही व्यवस्थित येईल. एक बाइंड होण्यासाठी हे मिक्सर तूप काम करतं आणि टेस्टही छान देतं. आता फक्त हे तीळ आणि गूळ एकत्र छान मिक्स झाले, शिजले की आपल्याला वडी थापायला घ्यायची आहे. मनीषा, अगदी खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही, मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचंय. तू बघशील आता आपल्या मिश्रणाचा एक गोळा व्हायला लागलाय. ह्याच्यापेक्षा जास्त ह्याला शिजवायचं नाहीये, नाहीतर तुमची वडी कडक बनते, खुसखुशीत बनणार नाही. तर हे झालेलं आहे. आपण याला एका ट्रेमध्ये, प्लेटमध्ये जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये सेट करूया. याला आधी खाली आपल्याला तूप लावून घ्यायचंय. आता हे मिश्रण आपण आपल्या ट्रेमध्ये काढून घेऊयात. हे छान आपण थापून घेतलंय. आता ह्याला एकसारखं करण्यासाठी एखादा ग्लास, वाटी किंवा जे काही तुमच्याकडे असेल त्याने ह्याला आपण एकसारखं प्लेन करून घेऊयात. आणि गरम असतानाच वडी थापून घ्यायची ना अमृता? अगदी गरम असताना हीच वडी थापावी लागेल, नाहीतर ती सेट नाही होणार. थोडेसे बदामाचे काप आपण डेकोरेशनसाठी या वडीवर टाकतोय. हेही तुम्हाला गरम असतानाच टाकायचे, नाहीतर ते सेट होणार नाहीत. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालतील. आता हे आपल्याला किमान 20-25 मिनिटं सेट होऊन द्यायचंय. मग आपण त्याच्या वड्या कट करणार आहोत. आपली वडी गार झालेली आहे. आता याला आपण कट करून घेऊयात.
तुम्ही बघाल अगदी छान मऊसर आपली वडी तयार झालेली आहे. आणि ही वडी जशी जशी आपण ठेवू तशी तशी थोडी ड्राय होते आणि महिनाभर आरामात छान राहते. आपली तीळ वडी तयार झालेली आहे. हे घे मनीषा, तिळगुळ घे आणि गोड बोल. मी तर गोड बोलणारच, पण आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही ही तिळवडी खा आणि गोड गोड बोला आणि असा स्नेह आमच्यावर राहू द्या. पण त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा किचन क्वीन.